तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कोबी वडी। बघू शकता किती मस्त अशी कोबी वडी तयार झालेली आहे। याला तुम्ही टोमॅटो केचप सोबतही खाऊ शकता। तर इथे मी कोबी घेतलेला आहे, याची वरची सर्व पाने मी काढत आहे। कोबी आता कट करून घेऊया। अबडधोबड असा कोबी कट करून घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून मी कोबी घेतलेला आहे। अशा प्रकारे कोबी कट करायचा आहे। तर सर्व कोबी कट करून झालेला आहे। आता याला मिक्सर मध्ये अबडधोबड असं बारीक करून घेऊया। तर अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। आता याला एका पॅन मध्ये काढून घेऊया। 4 ते 5 मिरच्या आणि लसणाच्या काही पाकळ्या मी पेस्ट केलेले आहे बारीक। आता हे ॲड करूया। ह्याच्यामध्ये धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, रेड चिली पावडर अर्धा चमचा ॲड केलेला आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। ह्याच्यामध्ये बेसन 1 वाटी ॲड केलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ। आता याच्यामध्ये पाणी न घालता हे सर्व मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे याचा डो बनवून घ्यायचा आहे। चाळणीला मी तेल लावून घेत आहे सर्वत्र। आता वडीला आकार देऊन घेऊया। अशा गोल प्रकारे मी आकार दिलेला आहे। तर आता हे वाफलून घेऊया वड्या सर्व। तर वाफलून झालेले आहेत। सर्व वड्या वाफलून झाल्यानंतर आता याला कट करून घेऊया। लहान लहान पीसेस मध्ये मी कट करून घेत आहे अशा प्रकारे। अशा प्रकारे मी ह्या सर्व वड्या कट करून घेत आहे। पावसाळ्यामध्ये ह्या वड्या खायला खूपच चांगल्या लागतात। तर अशा प्रकारे सर्व मी वड्या कट करून घेतल्या आहेत। आता याला तळून घेऊया। मस्त असं कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर रेडी आहेत कोबी वडी। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कुक विथ वैशू या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।